मेथीचे पराठे कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अंजली तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत करते. मेथीचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. आपण इथे 2 जुड्या मेथीच्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत. त्यासाठी सुके मसाले लागणार आहेत. ते ओवा, जिरे प्रत्येकी 1-1 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 1.5 टेबलस्पून, हळदी पावडर 1/2 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपण 2 ते 2.5 टेबलस्पून लसूण पेस्ट देखील घालणार आहोत. आपण आता इथे मेथीची पानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. ते आपण बारीक चिरून घेणार आहोत. मेथीच्या पानांमधलं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण मेथीचे पराठे बनवताना जो पिठाचा गोळा बनवणार आहोत तो थोडासा घट्टसर बनेल. अशा पद्धतीने सर्व मेथीचे पानं बारीक चिरून घ्यायचे आहेत. पानं जास्त वेळ चिरून ठेवायची नाहीत जेणेकरून ते कडवट होणार नाहीत. अशा पद्धतीने सुके मसाले, मीठ पूर्ण चिरलेल्या भाजींच्या पानावरती स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर वरून लसूण पेस्ट देखील घालायची आहे आणि आपण आता इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मी साधारणतः 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण पीठ मेथींच्या पानामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत मेथीच्या पानांचा आणि गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे एक सिक्रेट टिप अशी आहे की मेथीची पानं चिरताना तुम्ही नेहमी स्टीलच्या चाकूचा किंवा सुरीचा वापर करू शकता. जेणेकरून मेथीची भाजी जी आहे ती कडसर होणार नाही. कारण की लोखंडाच्या सुरीने किंवा चाकूने जर तुम्ही मेथी चिरली तर ती जास्त कडसर लागते. त्यामुळे मेथी चिरताना शक्यतो स्टीलच्या चाकूचा किंवा सुरीचाच वापर करत चला. अशा पद्धतीने लागेल तसं थोडं थोडंसं पाणी मेथीमध्ये ॲड करायचं आहे आणि हवा तसा घट्टसर गोळा आपल्याला हाताने सहज हलक्या हाताने मेथीचा पराठा लाटता येईल अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं हाताला थोडंसं तेल लावून पिठाचा गोळा थोडासा तोडून घ्यायचा आहे. अगदी छोट्या पोळीच्या मापाचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम छोटा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित गोल आकार देऊन थोडासा पिठामध्ये घोळवून त्याची छान पोळी लाटून घ्यायची आहे. थोडं थोडं मध्ये लाटून थोडं थोडंसं पीठ लावून त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा व्यवस्थित घट्ट झाला की पराठे लाटताना जास्त त्रास होत नाही. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा जितका होईल तितका पिठाचा गोळा घट्टच ठेवा. अशा पद्धतीने छान जसा जमेल तसा आकार देऊन पराठा लाटून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये छान चमच्याभर तेल टाकायचं आहे. व्यवस्थित सर्व तव्यावरती तेल पसरवून झालं की आपला लाटलेला पराठा त्यामध्ये पटकन टाकून द्यायचा आहे आणि छान थोडं थोडं तेल लावून व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे. शक्यतो कमी गॅसवरती मेथीचा पराठा भाजला की तो एकदम खुसखुशीत आणि खमंग लागतो खायला. अशा पद्धतीने थोड्या 50% आपला पराठा भाजला की त्यावरती चमच्याने थोडंसं तेल घालून आलटीपलटी करून व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठा छान खरपूस असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता इथे एक जुन्या पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही एका कांद्याला अर्धा मधोमध चिरून तुम्ही त्याने देखील तव्यावरती तेल लावू शकता. जेणेकरून सर्व बाजूंनी तेल पसरल्या जाईल. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी एकदम खरपूस आणि गोल्डन ब्राऊन कलर तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पराठा भाजला की इतका रुचकर लागतो खायला. तुम्ही एकदा करून नक्की ट्राय करा. असा खरपूस भाजलेला पराठा तुम्ही दही किंवा फोडणीच्या ताकाबरोबरही सर्व करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.